कशाला केला हा पोशाख? काय करताय तुम्ही? अरे निवडणुकीला उभा आहे मी. मला कसं नाही माहिती? आताच मला कळले, तुला कधी सांगू? म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे आहात? हा. बरं, निवडून आल्यावर काय करणार? भाजी करणार. भाजी? भाजी कशी करणार? तुझी आई निवडून काय करते? भाजीच करते ना. काय बरं? अहो तसं नाही. निवडून म्हणजे समजा जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं म्हणजे बहुमताने तुम्ही निवडून आलात तर? तुझ्या लग्नाचंच बघ, माझ्या निवडणुकीचं बघूच नको. बहुच बघ, स्वतःपुरतच बघ. बहुमताने म्हणजे तसं नसतं. म्हणजे खूप मतांनी जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं समजा ग्रामपंचायत सध्या आपल्या, हा, तर तुम्ही काय करणार? विकास करणार. म्हणजे काय करणार? ते आता विकासला विचार, जे काय करायचे तो करणार. मी त्याला विचारलं, बाबा विकास करणार ना तू? हो म्हणला. तसं नसतं हो. प्रगती काय करणार? आता ही करणार होय. आधी सांगायचं ना, विकासला नसतं सांगितलं. आता त्याला फोन करा, विकास सॉरी या बाबा, प्रगती करणार आहे आता. तुम्हाला ना कळत नाही, गटचा मत आहे इलेक्शन मधला आणि तुम्ही उगाच कोणाच तरी बघून हे असले कपडे घालून आलाय. समस्या कशा सोडवणार ते मला सांगा. रस्त्यामध्ये आपले एवढे खड्डे ते कसे बुजवायचे? का बुजवायचे खड्डे? का बुजवायचे? मी म्हणतो एवढे निसर्गाने खड्डे तयार करून दिलेत आई, ते बुजवायचे का? लोक काय म्हणतात, पाणी अडवा पाणी मुरवा. लोक बघ बाहेर डोंगरावर खड्डे खांद्यात पाणी साठवतात, त्यात आपल्याकडे एवढं निसर्गाने आयते खड्डे दिलेत, ते बुजवतोयस तू. हे म्हणजे असं झालं, मी नाही त्यातली कडीला आतली निसर्गाची करणे, नारळात पाणी. कशाला टोटल तरी लावा ना त्या गोष्टींची. मग तुम्ही आता निवडणुकीला उभं राहायचं ठरवलेलंच आहे? हा, म्हणजे काय? प्रचार कधी करणार? करतोस की सकाळी 7 ते संध्याकाळी 7. 7 नंतर नाही बाबा. का? 7 नंतर मी बसतो विचार मंथन करायला. मग सर्व माझे जे काजू कत्री असतात ना, त्यांना घेऊन बसतो. पण काजू कत्री त्यांबरोबर नसतात का लोक सगळी? काजू कत्री नसतं पप्पा, कार्यकर्ते ते वेगळे. बाबा ते लय मागे, 250 रुपये पाव किलो, केवढं महाग झालं. सगळं कसं मिक्स करता हो पप्पा? सगळं कसं मिक्स करता? कार्यकर्ते वेगळे, काजू कत्रे वेगळे. अच्छा 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 अच्छा. तुम्हाला ना कशाची कशाला टोटलच नाही पप्पा. ही निवडणूक वगैरे आपले धंदे नाही, ते लक्षात ठेवा तुम्ही. नाही काय मलाच निवडून द्यायचं, मलाच मत द्यायचं. आणि नाही बघा, विसरायचं नाही. सकाळी कधी तुम्हाला जमल तसं या, मत द्या ना. मग कुठं जायचं, तोंड घेऊन तिकडे जातो. ऐका ना अण्णा, लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात, चिन्ह लक्षात ठेवायचं माझं. अरे ती चिन्ह सोडी तर चिन्ह बदलतील नाही तर. अण्णा काय आता कुठं चाललंस? परसाकडे. हा, मग आरचीला हाय सांग. काय म्हणला? अरे तो पहिला बिड्या उडीत बसायचा, आता उडीत बसलाय. अरे काय माणसं आहे? तुम्ही त्याला काय म्हणला? आरचीला हाय सांग. का? परसाकडे चाललाय ना तो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.